नाही आणि आम्हाला आचारसंहितेच्या पूर्वी जर एसटीचं सर्टिफिकेट दिलं नाही तर मात्र सरकारला याचे फार मोठे गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि ते पुन्हा कधीही भरून निघणार नाही. कालच्या बैठकीत काही मुद्दे झाले चर्चा की काहीच झालं नाही? काय नाही, कालच्या बैठकीमध्ये चर्चा अशी झाली की महिन्याभरात 15 दिवसात 2 महिन्याच्या आतमध्ये त्याचा आम्हालाही विश्वास आलेला आहे, पण आम्हाला आचारसंहितेपूर्वी एसटीचा दाखल्याची गरज आहे. पण सर आज मग तुम्ही मुंबईकडे कूच करणार आहात की ही बैठक झाल्यानंतर कूच करण्याचं ठरवणार आहात? नाही, आम्ही उद्या आझाद मैदानावरती जाणारच आहोत. आम्हाला त्यांनी अटक केली किंवा काही जे सरकार ज्या पद्धतीनं आमच्याशी कालपासून वागतंय ते वागणं सरकारचं बरोबर नाही. कारण आम्ही गेल्या 7 महिन्यामध्ये कुठल्याही अगदी एसटी बसवरती सुद्धा आमच्या कार्यकर्त्यानं कुठं दगड मारला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारनं ही जी भूमिका आमच्या विरोधामध्ये घेतलेली आहे ती काही चांगली आम्हाला वाटत नाही. म्हणजे सरकार फक्त बोलत आहे आणि काम करत नाही असं म्हणणं आहे का? खरेदी वाटते 2 महिने द्या, पण त्याच्यावरती जी भूमिका त्यांनी जे करायला हवं नाही, निश्चितपणानं सरकारवरती प्रचंड दडपण आलेलं आहे. आजच्या बैठकीमधून दोन्ही ठिकाणच्या माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे बैठक आहे 4 वाजता. बघूया या दोन्ही बैठकीमधून काय होतंय. आणि आता पोलिसांनी आम्हाला तुम्ही पदयात्रा काढायची नाही, तुम्हाला आझाद मैदानावरती डायरेक्ट जावा आणि नाहीतर आम्ही बाहेर निघू देणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. बघूया काय करतायत आणि यातून काय मार्ग निघतो. बैठक किती वाजता देणार? ते 3-4 वाजता. तोपर्यंत तुम्ही निघणार आहात? पोलिसांचं काय म्हणणं होतं काय? दोन मिनिटात तुम्ही हा ठीक बूम बरकर हाँ ठीक है ना. सर काल तुम्हाला ताब्यात घेतलं होतं, त्यानंतर आंदोलन झालं, त्यानंतर सोडलं पुन्हा. आज पुन्हा तीच गोष्ट आहे, काल चर्चेसाठी बोलवलं आणि आज पुन्हा चर्चेसाठी बोलवलेलं आहे. वेळ काढून जाते काय?